महाराष्ट्रामधल्या 2 चिमुरड्या मुली अवघ्या 3.5-4 वर्षांच्या एका नराधमाच्या वासनेचा बळी ठरतात। पालक न्यायासाठी पोलिसांकडे धाव घेतात आणि पोलीस शाळेची बदनामी होऊ नये म्हणून त्याच पालकांना 12 तास त्या लहान मुलीसह पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ बसवून ठेवतात। बदलापूरमध्ये श्रीमंतांसाठी एक न्याय आणि गरिबांसाठी वेगळा, हेच पोलिसांचं राज्यभरातलं धोरण पाहायला मिळालं। त्यामुळे राज्याची गृहव्यवस्था नक्की कुणासाठी काम करते हा सवाल उपस्थित होतोय। बदलापुरातील घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विरोधकांच्या रडारवर आलेत। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट फडणवीसांविरोधात मोर्चा उघडलाय, तर सुप्रिया सुळेंनीही देवेंद्र फडणवीस अकार्यक्षम गृहमंत्री असल्याचा ठपका ठेवलाय। गेल्या 10 वर्षात 7.5 वर्ष गृहमंत्री देवेंद्रजी आहेत। राज्याचा क्राईम रेट, विशेषतः महिला लैंगिक अत्याचाराचा क्राईम रेट सगळ्यात जास्त आहे। देवेंद्रजींनी मला महिला अत्याचाराचा व्हाईट पेपर द्यावा माझी मागणी आहे। महिला अत्याचाराचा व्हाईट पेपर द्या आणि पूर आला ऍक्सिडेंट झाला गिरीश, जरा काही उचनीत झालं गिरीश, एवढे गुन्हे आहेत। जर एवढे गुन्हे असतील तर एक काम करा, फडणवीस आणि शिंदे संन्यास घ्या हिमालयाचा, मुख्यमंत्री गिरीश बघत ही तुमच्यासारखी एक नागरिक या राज्याची आहे। जेवढी माझी सुरक्षितता महत्वाची आहे तेवढीच या राज्यातल्या प्रत्येक महिलेची आणि नागरिकाची आहे। तर हे फक्त मला द्यायच्या ऐवजी ही माझी काढून घ्यावी सुरक्षितता आणि ती या राज्यातल्या प्रत्येक लेकीला आणि नागरिकाला द्यावी अशी माझी विनंती आहे। 2 चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणात पोलीस विभागानं अक्षम्य दुर्लक्ष केलं। 12 आणि काही केल्याशिवाय महाराष्ट्रात त्यांची किंमत वाढत नाही। कोणी उठसूट देवेंद्रजी बोलतात, आपली किंमत वाढवून घेतात। या घटनेचं गांभीर्य सरकारने घेतलं आहे आणि इतकं गांभीर्य घेतलं आहे की साऱ्या ज्या ज्या सरकारला करायला पाहिजे त्या बाबी सरकारने केल्या आहे। सरकार पुढे करेलही, पण प्रत्येक घटनेमध्ये राजकारण करणे हे आता उद्धव ठाकरेंची त्यांच्या टीमची केला चपाटाची सवय झाली आहे। पुणे पोर्शे हिट अँड रन, नागपूर हिट अँड रन, पुणे ड्रग्ज रॅकेट, मुंबई हिट अँड रन प्रकरण, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना अशा अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे। म्हणूनच गृहमंत्री सातत्यानं विरोधकांच्या टार्गेटवर राहिले। आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। निनाद करमरकर, NDTV मराठी, बदलापूर।